तर याच संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइनकर आपल्यासोबत जोडले गेले। जयंतजी, सुरुवातीला जाऊयात हरियाणामध्ये सुरुवातीला भाजपची पिछाडी होती, काँग्रेस आघाडीवर होतं। मात्र आता हाती येणाऱ्या कलांनुसार भाजपनं पुन्हा एकदा हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। काय नेमकी फॅक्टर या सगळ्यात महत्त्वाचे ठरतायत? केजरीवाल ज्यांना अटक केलेली होती आणि बरोबर हरियाणा इलेक्शनच्या आधी त्यांची केलेली सुटका आणि त्याच्यानंतर आप आणि काँग्रेस मध्ये झालेलं जे काही त्यांचं गणित जुळणार होतं अलायन्स ते तुटणं, मला असं वाटतं डिव्हिजन ऑफ वोट्स ज्याच्या भरोशावर गुजरात मध्ये काँग्रेस केवळ 17 जागांवर आली आणि त्यांच्या 13 जागा आपमुळे पडलेल्या होत्या। गोव्यातही तेच झालेलं होतं। आज जर हरियाणात भाजप हॅट्रिक मिळवत असेल तर त्याचं श्रेय केवळ आणि केवळ आपला दिलं पाहिजे। आपचा भलेही फक्त माझ्या माहितीप्रमाणे एखादा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे। जयंत सर, नक्कीच तुमचा मुद्दा आता कळतोय। तर पुन्हा जाऊयात राजकीय विश्लेषक जयंत माइनकर यांच्याकडे। जयंतजी, आता तुम्ही बोलत होता तो मुद्दा पहिले स्पष्ट करा। असं आहे की मुळात हरियाणा आपनी जे काही आपले उमेदवार उभे केले त्यांनी जे काही 10 जागा मागितल्या होत्या, ज्या काही मागितल्या त्या काँग्रेसने ते रिजेक्ट केल्या। पण आता असं वाटतंय काँग्रेस या कॅल्क्युलेशन मध्ये चुकलेली आहे। याचं कारण जो काही भाजपकडून काँग्रेसचा पराभव होतोय तो नेमक्या त्याच जागांच्या 8-10, 9-10चा काहीतरी फरक आहे। जर आपला दिल्या असत्या तर कदाचित हे झालं नसतं। त्याच्यामुळे दिल्ली, पंजाब, त्याच्या आधी गुजरात, गोवा या अनुभवानंतर तरी आता काँग्रेसने धडा घ्यावा आणि आपच्या बाबतीत जरा वेगळा काहीतरी अप्रोच ठेवावा। याचं कारण मी जी आता राज्यांची नावं घेतली, गोवा, गुजरात, पंजाब, दिल्ली या सर्व ठिकाणी आलेले निकाल एकतर आप किंवा भाजप हे जे होऊ शकलेलं आहे याला जबाबदार डिव्हिजन ऑफ वोट्स, एक प्रकारे डिव्हाइड अँड रूल, आणि त्याचाच फटका हरियाणात दिसलेला आहे। आणि अगदी अरविंद केजरीवालांची वेळेवर मुक्तता आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच जाऊन हरियाणात 2-3 जाहीर सभा घेणं, त्यावेळेस मी माझ्या लेखांमध्ये आणि अगदी टीव्हीवरच्या डिबेट्स मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं ही एक राजकीय चाल आहे। आपवर नेहमी आरोप होतो की आप ही एक भाजपची बी टीम आहे की काय, आणि आता सगळे सर्वे अगदी वेगळ्या प्रकारचे असतात। नक्कीच जयंतजी, तुमचा मुद्दा आता स्पष्ट होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।